मूलभूत सुविधांपासून वंचित राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांच्या जगण्यावर भाष्य करणारा पद्मविजन या निर्मिती संस्थेचा आसरा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय। समाजकारण करताना राजकीय क्षेत्रात समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी किती महत्त्वाचे असते आणि कोणत्या संघर्षाला सामोरं जायला लागतंय हे या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। पाहूया प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटतोय। सालों से ये जगह ऐसी ही है, कोई बदलाव ही नहीं आया। यहाँ ना कारपोरेशन की गाड़ी आती है और ना ही कोई कचरा उठाने वाला। अंकल, यहाँ पर खेलने के लिए प्लेग्राउंड ही नहीं है। पीने का पानी भी इधर उधर से भरना पड़ता है। खोली बहुत छोटी है, ना तो ढंग के रास्ते हैं ना बैठने को जगह। कुणी घर देतं का घर असा प्रश्न आप्पासाहेब बेलवलकरांनी नटसम्राट नाटकामधून केला। मात्र आजही झोपडपट्टीतील लोक या प्रश्नाचे उत्तर सरकारकडे मागतायत। दिवसभर कबाड कष्ट केल्यानंतर रात्रीच्या विसाव्याला किमान आसरा मिळावी ही सामान्यांची भावना मोठ्या पडद्यावर दिग्दर्शक राज सागर यांनी व्यक्त केली आहे। पद्मविजन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून माजी स्थायी समितीचे अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे। नुकताच 2 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आसरा या चित्रपटाने सर्वसामान्य नागरिकांच्या मनावर राज्य केले। एक वास्तववादी सत्य घटनेवर आधारित आसरा हा चित्रपट पुणेकरांना खूपच आवडलाय। या चित्रपटाबद्दल आमच्या प्रतिनिधी शनाया शेख हिने खास नागरिकांसोबत संवाद साधलाय। पाहूया याचाच एक रिपोर्ट। झोपडपट्टीतील लोकांच्या जीवनावर संवेदनशीलपणे भाष्य करणारा आसरा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय। हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला हे आपण प्रेक्षकांकडून जाणून घेणार आहोत। काय सांगशील, कसा वाटला चित्रपट? बहुत ही अच्छा लगा है। झोपड़पट्टी तोड़ के जो सोसाइटी जो बना है बहुत ही अच्छा है। पिक्चर बहुत बोले तो दिल से बोलता हूँ मैं, बहुत ही अच्छा लगा। ये पिक्चर बहुत चलेगी अभी। कोणता डायलॉग आवडला या चित्रपटातला? पिक्चर में डायलॉग ये पसंद आया कि साफ़ सुथरा नहीं किया, जो एंड में पिक्चर होता है साफ़ सुथरा करना है, वो बहुत अच्छा लगा मुझे। हा जो चित्रपट आहे तो झोपडपट्टीवासियांच्या जीवनावर आधारित आहे। तर ह्या चित्रपटाच्या माध्यमातून असा एखादा संदेश जाईल का की झोपडपट्टीवाल्यांचं जे जीवन आहे तर ते जीवन एक सोसायटीतल्या लोकांसारखं होऊ शकतं है मैडम। तो अभी गंदगी से बीमारी तो पड़ते हैं लोग। आप सदानंद शेट्टी ने जो पिक्चर में रोल निभाया है, एक नंबर निभाया है, जो साफ़ सफाई करने का है। तो ही जो झोपड़पट्टी जिधर भी होगी वही भी वैसे ही करो कि साफ़ सफाई हो, कोई बीमार ना पड़े। ये पिक्चर इसलिए सही है वो। बरं, आणखीन काही आपल्याकडे लोक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की त्यांना हा चित्रपट कसा वाटला। चांगलं आहे मॅडम, हे पिक्चर चांगलं आहे। कुठला डायलॉग आवडला तुला चित्रपटातला? झोपडपट्टीचं चांगलं आहे, सिस्टम चांगले केलेले, घर पक्का बनवून दिलेले, चांगले आहे। पण तुला असं वाटतं का की या चित्रपटाच्या माध्यमातून एक संदेश जाईल झोपडपट्टी वाढल्या तर जे जीवन आहे तर ते जीवन सुद्धा एक चांगलंच होईल? त्यांच्यासाठी तर चांगलं आहे मॅडम, सगळ्यांसाठी तर चांगलं आहे। गंदगी सगळं चांगलं तर हो। बरं, कुठला डायलॉग आवडला चित्रपटातला? म्हणजे मला काय डायलॉग कुठला आवडला की बरं, ॲक्टर म्हणून कोण आवडलं या चित्रपटात तुला? ॲक्टर म्हणून सदानंद शेट्टी चांगलं आहे, त्याच्यामुळे चांगलं वाटलं पिक्चर। नाही, त्याच्यामध्ये थोडेसे कॉमेडी सीन पण आहेत, सुनील पाल असतील। हां, कॉमेडी तर आहे ते दारूचं, याच्यामुळे तर त्याला पाहिजे तर वाईन शॉप समोर पाहिजे, याच्यामुळे तर ते चांगलं आहे, ते नाही आहे चांगलं आहे ते। ओके, बरं तुम्ही काय सांगाल? तेच सदानंद शेट्टीचं मॅडम मला आवडलं, ते बोललं भाषण नाही कधी आपल्या बोललं गंदगी ते। बरं, झोपडपट्टीवाल्यांचं जे जीवन आहे तर यामुळे काहीतरी वेगळा असा संदेश जाईल असं वाटतं का? आज दिन नाही पिक्चरमध्ये चांगलं आहे। बरं, तुम्हाला काय वाटतं? चांगले गेले पिक्चर। ते झोपडपट्टी जो आहे ना ते त्यासाठी चांगले आहे ते पिक्चर। बरं, कुठला डायलॉग आवडला किंवा कोण ॲक्टर म्हणून कोण आवडलं तुम्हाला? सदानंद शेट्टी चांगले केले ते। बरं, तुम्ही काय सांगाल, कसा वाटला हा चित्रपट तुम्हाला? पिक्चर जो बघन त्याला चांगलं वाटेल, जो बघन त्यालाच यातनं काहीतरी शिकायला भेटेल, नाही काही नाही की त्यासाठी एखादा म्हणजे संदेश वगैरे या चित्रपटातनं जातोय, कारण ही जी घटना आहे ती सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे। आपला एरिया साफसफाई ठेवायचं आहे, त्याच्यामधनं खूप काही आपण झोपडपट्टीमधनं चांगल्या एरिया फ्लॅटमध्ये गेलो नाही का, पण तिथं पण त्याच पब्लिकने तेच करत आहे, पण त्याच्यामधनं त्या लोकांनीच होता स्वच्छता अभियान परत तेच एक राबवलं नाही का तिथं। तर सेम मॅसेज जर प्रत्येक पब्लिक जर स्वतः करेन तर मग दुसरं कोणाला काही यायची गरज नाही आहे नाही का। त्यात सदानंद शेट्टी आणि जोशी म्हणून एक जो ॲक्टर मराठी ॲक्टर अतुल कुलकर्णी बेस्ट ॲक्टर। बरं, कुठला डायलॉग आवडला तुम्हाला सगळ्यात जास्त चित्रपटात? आपण पाहतो की एक रिअल घटनेशी आणि तुम्ही पुण्यातलेच आहात, एक पुण्यातील जीवन झोपडपट्टीवाल्यांचं दाखवण्यात आलंय,
तर कुठला डायलॉग आवडला किंवा आता ही जी शूटिंग वगैरे झालेली आहे तर इथेच रेल्वे पुटावर रेल्वे ह्याच्यावर झालेली आहे हां मी प्रॉपर लोणावळा, मी तर जस्ट एक आलो म्हणून मी एक हा पिक्चर प्रेक्षक म्हणून ओके तुम्हाला हा चित्रपट आवडला. बरं काय सांगाल की एक झोपडपट्टीवाल्यांच्या जीवनावर हा जो चित्रपट काढलेला आहे तर या चित्रपटाच्या माध्यमातून एक झोपडपट्टीतले जे लोक आहेत स्मार्ट सिटी बनणार आहे तर आपल्याला त्याला स्मार्ट पहिलेच बनवायचे नाही का, स्मार्ट सिटी बनव तर हे आता जर आपण हे जर बघन आणि शिकन तर आपण ही स्मार्ट सिटी बनवू शकतो नाही का पुढे म्हणजे हा चित्रपट पाहिल्यानंतर स्मार्ट सिटीकडे सुद्धा आपलं पुन्हा वाटचाल करेल असं म्हणायचं आहे. बरं कुठला बरं मेसेज जाणार आहे चित्रपटातून बघितल्यानंतर प्रत्येकाला कळण की आपल्याला काय करायचं मॅम, की आपल्याला आपल्या घरामध्ये आणि आजूबाजूला एरियामध्ये पण आपल्याला साफ कीप युअर सिटी क्लीन. बरं मला काय म्हणायचं आहे की सदानंद शेट्टीने जी ॲक्टिंग केलेली आहे या चित्रपटामध्ये तर तुम्हाला असं वाटतं का की सदानंद शेट्टी हा रिअल हिरो आहे? सदानंद शेट्टी ॲज अ समाजसेवक होते नाही का, त्यांनी पब्लिकसाठी केलं, त्यांनी स्वतःसाठी काही नाही केलं पण पब्लिकने त्यांना एक साथ देणं हे पण खूप महत्त्वाचं होतं आणि पब्लिकने त्यांना एक डिमांड पण दिला आणि एक सहकार्य पण केलं नाही का एक त्यांच्यासाठी, म्हणून एक बेस्ट एक नाही का द 5 स्टार पर्सन. बरं हे लोकांना एक मेसेज आहे मॅडम की स्वच्छता ठेवा. पिक्चर यामुळं आहे की स्वच्छता ठेवणं, बिमार नाही पडणे, डेंगू ना होणे, या स्वच्छतेमुळे पिक्चर चांगली आहे. हे मेसेज पोचण्यासारखं आहे लोकांसाठी. एकंदरीतच आपण पाहिलं की आसरा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एक संवेदनशील मनावर भाष्य करणारा किंवा झोपडपट्टीवासियांच्या जीवनावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटातनं झोपडपट्टीमधले जे लोक आहेत त्यांच्या जीवनावर आधारित आहे. झोपडपट्टीतले लोक जेव्हा सोसायटीमध्ये राहायला जातात किंवा चांगल्या हायफाय क्लासमध्ये राहायला जातात तर त्यावेळेस कसं वागलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, कशा प्रकारे स्वच्छता राखली पाहिजे, ह्या सर्व गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या आहे आणि प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सज्जाद सय्यदसह मी शनाया पुणे प्लस. शेट्टी साहब ये पूरा मसला क्या है? ये बस्ती मेरा घर है और ये लोग मेरे परिवार है. आप हमारे घर में पानी लाए, उस तरह से हमारे लिए घर का इंतजाम भी कर दीजिए. जो आप इतने साल से लड़ाई लड़ रहे हैं हमारे लिए कोर्ट में, वो भी कामयाब हो जाए. ये 5 एकड़ की जमीन है और इसमें 1000 झोपड़े बसे और यहाँ रहने वाले का हर एक का स्वप्न है कि अपना एक पक्का घर हो. देखिए शेट्टी साहब की कोशिश को हमें कामयाब करना है. आप नहीं जानते इस बस्ती को आपकी कितनी जरूरत है.